नमस्कार मंडळी, मी नगरकर. आज गेले होते दीदीची व्हिटॅमिन डी आणि ब्लड टेस्ट करण्यासाठी. सॅम्पल दिले आणि गेलो कापड बाजारामध्ये, कारण दीदीला कॉस्मेटिक्स पण घ्यायचे होते. सोबतच मलाही थोडी खरेदी करायची होती. जाता जाता एका ठिकाणी थांबलो आणि तिथे क्लचर दिसले, सो मी हे क्लचर घेतलं आणि सोबतच ही क्लिप पण आवडली म्हणून मम्मीसाठी घेतली. जी एअर वॉर्मर 100 रुपये 150 रुपयाला भेटायचे, आता ते 300 रुपयाला विकायला चालू झाले, कारण हे सध्या ट्रेंडमध्ये आहे. ड्रेस पाहण्यासाठी एका शॉपमध्ये गेलो होतो, तिथे हा लेहंगा पाहिला, पण दीदीला आवडला नाही, ठेवून दिला. पुढे गेलो आणि पोहोचलो लस्सी पिण्यासाठी. बाजारात आलो की लस्सी पिल्याशिवाय घरी जात नाही, म्हणून आम्ही घेतली होती स्पेशल लस्सी. यामध्ये वेगळे फ्लेवर पण भेटतात, पण आम्हाला हीच आवडते म्हणून आम्ही हीच घेतो नेहमी. दाजींनी घेतली होती गुलकंद, म्हणून त्यांच्या लस्सीचा कलर वेगळा होता. लस्सी संपवली आणि पुढे गेलो कॉस्मेटिक्स शॉपमध्ये. दीदी घेत होती तिचं सामान, तोपर्यंत मी पाहत होते नेल पेंट्स. खरं तर ब्लॅक कलर घ्यायचा होता, पण सूट नाही झाली म्हणून नाही घेतली. नंतर गेलो दुसऱ्या शॉपमध्ये, इथून मला तुऱ्याचे रीळ घ्यायचे होते म्हणून. खरेदी झाली आणि गेलो घरी. हे होतं सामान जे आज आम्ही घेतलं होतं. मम्मी बनवत होती गाजराचा हलवा, कारण सीझन संपत आलाय आणि या गाजराच्या हलव्याचा सुवास घरभर दरवळत होता. दुसऱ्या दिवशी इडली बनवण्याचा प्लॅन होता, म्हणून मी इडलीचं बॅटर रेडी करत होते. मला डोसा पण बनवायचा होता, म्हणून मी काही पोहे भिजवून टाकले होते क्रिस्पी होण्यासाठी. एकीकडे इडलीची तयारी चालू होती आणि दुसरीकडे चालू होते पावभाजीची तयारी. दीदी आली की मी तिला पावभाजी बनवायला लावत असते, कारण तिच्या हातची पावभाजी मला खूप आवडते. सोबतच दाजीही तिला पावभाजी बनवायला मदत करत होते, जेणेकरून पटकन होईल आणि आम्ही डिनर करू. पावभाजी बनवण्याचा प्लॅन अचानक ठरला, म्हणून डिनरला थोडासा उशीर झाला. पावभाजी रेडी झाली आणि हे होतं आजचं आमचं डिनर. पावभाजी, कांदा, लिंबू आणि गाजराचा हलवा. गाजराचा हलवा एवढा जास्त घेऊन ठेवला की खाल्ल्या पण गेला नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी खाल्ला. तुम्हाला दोन्हीपैकी कोणता पदार्थ आवडतो कमेंट करून नक्की सांगा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये.